तर हॅलो हाय नमस्कार, मी तुमची लाडकी प्रशिला भोजने. तर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आहे. तर आज मी आलेले होते ऑफिसवरून आणि आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा पण काहीतरी हाय स्पेशल म्हणून मी व्हिडिओ बनवते. आणि राहिला प्रश्न, तुम्ही म्हणशाल बाई तू फ्रेश वगैरे झाले नाही का, चेंज वगैरे केलं नाही का? तर मी फ्रेश होऊन फ्रेश झाले पण चेंज नाही केलेलं, तर तशीच देवपूजा वगैरे केलेली आहे. आणि त्याचं रिझन पण तेच होतं, जरा नाही का, ठीक आहे जाऊ द्या, तो विषय जाऊ द्या. मग अशा पद्धतीने माझी मस्त अशी देवपूजा झाली. आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मस्त, आणि देवपूजा झाल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं. आणि हे माझं देवघर तुम्ही बघू शकतात. पण कसं आहे ते पण कमेंट्स करून नक्की सांगा. मी बॅचलर राहत जरी असले तरी माझ्याकडं सगळं काय आहे सामान. तर मला इंस्टाग्रामच्या पेजवरून त्यांचं पेज पण मी मेन्शन करते, तर त्यांच्याकडून असं मस्त असं गिफ्ट मला रिसीव झालेलं होतं. तर तुम्ही बघू शकता. म्हणजे आता मला आज मेन म्हणजे मलाच माहीत नाही त्यामध्ये काय आहे, तर तुम्ही पण बघा, मला पण कळून तुम्हाला दाखवतात. ओ बाबा यामध्ये काय पास्ता वगैरे नाही का, आपण जे लेडीजसाठी स्पेशल जे चटपटीत असतं ना खायचं, ते सगळं आहे. तर तुम्ही बघा, मस्त आहे. आणि त्याची प्राईस पण जास्त नाही, 30 रुपयेच आहे. मस्त असं पार्सल रिसीव झालेलं. बट ते काय मी आता लगेच करणार नव्हते, तर ऑलरेडी मी राईस केलेला आणि मार्केटमधून थोडं भाजीपाला म्हणजे बटाटे आणि कोथिंबीर कढीपत्ता वगैरे ते आणलं होतं. आणि ही ऑलरेडी माझ्या कोथिंबीर होती. बट सॅटर्डे संडे जरा माझं दुसरं काम होतं, तर मी काय स्वयंपाक केलेलं नाही. सॅटर्डे संडे बाई कोण स्वयंपाक करतं, आणि त्यात मी मंडे पण स्वयंपाक केला नाही. तर मग ती सगळी तशीच वाळून गेली. मग ते आपलं काम आहे ना, आपण जे मार्केटमध्ये आणलं आहे ते व्यवस्थित ठेवणं वगैरे. आणि मी तर ठेवते बाबा, बाकीच्यांचं नाही माहिती. बाकीचे काय तशीच पिशवीमध्ये ठेवतात, ते तसंच सोडून वगैरे देतात. पण नाही, माझं तसं नाही. सगळं जिथल्या तिथं असलं ना, म्हणजे कसं स्वयंपाक करताना पण जरा बरं वाटतं रे, घेताना वगैरे बरोबर. आणि मागचा पसारा इग्नोर करा. मी बॅचलर राहते तरी पण खूप चांगली आहे आमची रूम, तरी पण इग्नोर करा बाई. हे कपडे बिपडे लटकवलेले इग्नोर करा. तर जाऊ द्या. तर मी मस्त असा राईस केलेला छान, आणि तो खूपच छान झालेला. हे पण सांगते, माझ्याकडं बघून खूप जणांना असं वाटतं का स्वयंपाक येत नसेल, पण मी खूप चांगला स्वयंपाक करते. आणि हे आहे लाईटर. याचं काम काय, आग लावायचं, बरोबर आहे. आणि ज्यांचं काम नसतं ना आग लावायचं, ते सुद्धा आजकाल आग लावतात. ते विषय सोडा, म्हणजे माणसं वगैरे, एक्झाम्पल रिलेटिव्ज बोलणारे असतातच, तर ते त्यांचं काम करतात. जाऊ द्या, आपण आपलं काम करूयात. आणि अशा पद्धतीनं मग मस्त असं मी, माझ्याकडून थोडं मीठ पण कमी पडलेलं, तर त्याच्यामुळे मी ऑइल आणि थोडं मीठ वगैरे टाकलेलं. आणि परत एकदा मग गरम करून घेतलेला. मस्त असा गरम करून खायला कसं जरा बरं वाटतं ना, मग त्याच्यामुळे जरा गरम वगैरे करत होते. आणि बाकीचे काय राव, आपल्या जिंदगीमध्ये कधी कधी असं वाटतं काय चाललं आहे, काहीच कळत नाही ना. सिरियसली मी तर खूप लाईफमध्ये कन्फ्यूज आहे. म्हणजे माझं एवढं आय थिंक मला असं वाटतं कोणी कन्फ्यूज नसनच, कारण काय चाललं आहे काही कळतच नाही. म्हणजे आत्ता कुठंतरी, म्हणजे मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते, इंस्टाग्रामवरून मला आत्ता कुठं काहीतरी फायदा व्हायला लागला आहे. तर ते माझ्या घरच्यांना देखवत नाही आणि कुणालाच देखवत नाही. आज त्याच्यावरून पण खूप इश्यू झालेला आहे मोठा माझ्या घरी, का इथपर्यंत की भाई तू आमचं नाव लावू नको. पण ठीक आहे, हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. म्हणजे लाईफमध्ये किती प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या, पण तरी पण भाई रिलॅक्स चिल, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे असे आपले पूर्वज म्हणायचे. घरातले मोठं माणसं बोलतात असं. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा. तर चलो बाय.